केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात लोकहितकारी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत। बहुतांश प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून स्मार्ट सिटीचे कार्य जनतेमध्ये लोकाभिमुख करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचं स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणियार यांनी सांगितले। स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त आणि नुकतीच भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती मिळालेले जगदीश मिणियार यांची नियुक्ती झाली। मनपा प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडून पदभार घेतल्यानंतर मिणियार यांनी स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतला। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे। पडेगाव येथील यूमिओलॉजिकल पार्क, सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृह, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, शहरातील सिमेंटचे रस्ते ही कामे अंतिम टप्प्यात असून प्रगतीपथावर आहेत। त्यासोबतच कमांड अँड कंट्रोल रूम उभारून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहराची सुरक्षा जोपासली जाते। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने 135 ई बसेस येत असल्याने नागरिकांना प्रवासासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील। शहरात लावण्यात आलेले ई जाहिरात बोर्डच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील। ऑनलाईन सुविधा सक्षम करून त्यातून स्मार्ट सिटीला उत्पन्न मिळवले जाईल। स्मार्ट सिटीचे कार्य लोकाभिमुख करण्यासाठी प्राधान्य राहणार असल्याचे जगदीश मिणियार यांनी सांगितले।